ऑनलाईन विक्रीविरुद्ध औषध विक्रेत्यांनी आज देशव्यापी संप पुकारलेला आहे, बंद पुकारलाय। बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्रीविरोधात बंदची हाक दिली गेली आहे। बंदमध्ये राज्यामधील 1,25,000 औषध विक्रेते सहभागी होणार आहेत। अत्यावश्यक सेवा मात्र सुरूच असतील। केंद्र सरकारने या बंदनंतरही आमच्याशी चर्चा केली नाही, तर आम्ही आमच्या दुकानांच्या चाव्या अन्न आणि औषध प्रशासनाकडे देऊ, असा इशाराच ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने दिला आहे। आणि देशव्यापी मेडिकल बंदला सोलापूरमध्ये सुद्धा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला। हुतात्मा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मूकम मोर्चा निघालेला आहे। सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सुमारे 4,000 मेडिकल दुकानं या संपामध्ये सहभागी झाल्याची माहिती आहे। ऑनलाईन फार्मसीजमुळे स्थानिक मेडिकल व्यावसायिकांवर परिणाम होत असल्याचा आरोप करत विविध मागण्यांसाठी पुकारण्यात हा बंद आलेला आहे। आज देशभरामध्ये जे आहे ते औषध विक्रेत्यांचा बंद पाहायला मिळतोय। त्याच पद्धतीने सोलापूरमध्ये देखील औषध विक्रेत्यांकडून जे आहे ते बंद पाळण्यात येतोय। सध्या सोलापुरातील पार्क चौकातून या बंदला जे आहे ती सुरुवात झालेली आहे आणि मूक मोर्चा जे आहे तो या ठिकाणी निघत असल्याचं चित्र आपल्याला या दृश्याच्या माध्यमातून दिसून येतंय। खरं तर आपण बघितलं गेलं तर ऑनलाईन फार्मसी विरोधात आज देशभरामध्ये जे आहे ते मेडिकल दुकानदारांचा संप जो आहे तो पाहायला मिळतोय। आणि दुसरीकडे आपण जर बघितलं गेलं तर अखिल भारतीय औषध विक्रेता संघाच्या वतीनं आज भारत बंदची हाक जी आहे ती देण्यात आलेली होती आणि आज देशभरातील लाखो मेडिकल दुकाने जे आहेत ते बंद राहणार आहेत आणि सोलापूरमध्ये देखील याची सुरुवात जी आहे ती झाल्याचं चित्र दिसतंय। खरं तर सोलापूरमध्ये सुमारे 4,000 मेडिकल दुकाने आहेत आणि या संपूर्ण ही मेडिकल दुकानं जे आहेत या बंदमध्ये सहभागी झाल्याचं चित्र आपल्याला दिसून येतंय। खरं तर या संपूर्ण औषध विक्रेती बंदला जे आहे ते सोलापूरमध्ये मोठा प्रतिसाद मिळतो आणि सोलापूरमध्ये हा मूक मोर्चा जो आहे तो थेट जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचणार आहे। आणि आपण जर बघितलं गेलं तर संपूर्ण हे मेडिकल दुकानदार जे आहेत, औषध विक्रेते जे आहेत ते संपूर्ण या ठिकाणी या ठिकाणी मोर्चा निघत असल्याचं चित्र आपल्याला या दृश्याच्या माध्यमातून दिसून येते। त्यामुळं संपूर्ण सोलापूरमध्ये जे आहे ते या संपूर्ण बंदला जे आहे ते मोठा प्रतिसाद जो आहे तो मिळत असल्याचं चित्र आपल्याला एकंदरीत दिसून येत आहे। अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, सोलापूर। आणि सोलापूर नंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा आज औषध विक्रेत्यांनी बंद पाळलेला आहे। ऑनलाईन विक्रीच्या विरोधात 4,000 दुकानं आज बंद आहेत। छोटे व्यावसायिक अडचणीत आल्याचा संघटना आरोप करतायत आणि संभाजीनगर जिल्ह्यामधील औषध वितरण यंत्रणा आज पूर्णपणे ठप्प झाली आहे। ऑनलाईन औषध विक्री बंद करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेनं आज संप पुकारलेला आहे। संभाजीनगरसह जिल्ह्यातील तब्बल 4,000 औषधाची दुकानं आज बंद असणार आहेत। आणि मेडिकल संघटनेच्या बंदचा नागपूरमध्ये सुद्धा मोठा परिणाम जाणवतोय। नागपूरमधील 7,000 मेडिकल्स आज बंद असणार आहेत। चौकातील 24 तास सेवा देणारे मेडिकल आज पूर्णपणे बंद आहेत। मेडप्लस, अपोलो फार्मसी, वेलनेस फॉरएव्हर मात्र सुरू असतील। अतिआवश्यक औषधांसाठी औषध निरीक्षकांशी संपर्क करण्याचं आवाहन सुद्धा केलं जात आहे। ऑनलाईन औषध विक्री आणि इंटरनेट फार्मसीच्या विरोधात आज मेडिकल स्टोअर असोसिएशन वाल्यांनी आज देशव्यापी संप पुकारलेला आहे। नागपुरातही त्याचा परिणाम दिसून येऊन राहिलेला आहे। नागपुरातील सध्या मी आहे पंचशील चौकामध्ये आणि या चौकामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहेत ते मेडिकल स्टोअर्स आहेत। कारण हा जो परिसर आहे, रामदास पेठ असेल, धंतोली असेल, इथे मोठ्या प्रमाणात खासगी हॉस्पिटल्स आहेत आणि या खासगी हॉस्पिटल्स असल्याने मोठ्या प्रमाणात इथे मेडिकल स्टोअर्स देखील आहेत। मात्र आज या बंदच्या जो बंद पुकारलेला आहे त्या बंदचा परिणाम या मेडिकल स्टोअर्सवर दिसून येऊन राहिलेला आहे आणि मेडिकल स्टोअर्स जे आहेत ते बंद ठेवण्यात आलेले आहेत। याच प्रकारे नागपूरचा दरीपट्टा भाग असेल किंवा मेडिकल चौक असेल, जिथे शासकीय मेडिकल रुग्णालय आहे किंवा मेयो मेडिकल परिसर आहे, या परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात जे आहेत ते मेडिकल स्टोअर्स आहेत। मात्र आज पुकारलेल्या या बंदमुळे हे मेडिकल स्टोअर्स देखील पूर्णपणे जे विक्रेते आहेत त्यांनी बंद ठेवलेले आहेत। नागपूरचा विचार केला तर नागपूरमध्ये जवळपास 7,000वर जी मेडिकल स्टोअर्स आहेत ती आज पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेली आहे आणि FDA म्हणजेच अन्न व औषध प्रशासन विभागाने यासाठी कंबर कसलेली आहे। ज्या मोठ्या चेन्स आहेत, ज्यामध्ये अपोलो असेल किंवा इतर मोठ्या फार्मसीज आहेत, त्यांची दुकाने सुरू राहणार आहेत। मात्र त्यांची संख्या ही मोजकी आहे, त्यामुळे रुग्णांना याचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही। जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।